ज्यांना कुणाला अनुभव घ्यायचा असेल, जे शहरात राहत असतात त्यांना म्हणजे शेतीचं काय अनुभव नसतं पण कसं पिकतं हे बघायची उत्सुकता असते, तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. हा कांदा असा का झाकलेला आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आपला ब्लॉग डायरेक्टली आपल्या शेतातून चालू करतोय, कारण की आपला जो कांदा होता त्याला लेबर भेटत नव्हतं हार्वेस्ट करण्यासाठी, आणि जो हार्वेस्ट करून ठेवला होता त्याला पण लेबर भेटत नव्हतं. तर आता आपल्या शेतामध्ये लेबर भेटलेला आहे आपल्याला, आणि तो आपण चिरून वाळवून आता आपण आपल्या ठिक्यामध्ये भरून बाजारपेठेला पाठवणार आहे. तर ही प्रोसेस कशी असते आपण बघूया, कारण की जो कांदा आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रकारचे टाईप केले जातात. त्याच्यानंतर 1 नंबरचा वेगळा, 2 नंबरचा वेगळा आणि 3 नंबरचा वेगळा असे केले जाते. तर ते कशा प्रकारे निवडतात, काय करतात हे आपण लेबरकडूनच जाणून घेऊया, आणि कशा प्रकारे पिशव्या भरून त्या बाजारपेठेला पाठवले जातात हे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभागी व्हा. गाईज बघू शकता, इकडं आपण कांदा चिरून पहिल्यांदा हार्वेस्ट केला, एका ठिकाणी साठवला, त्यानंतर चिरून असं वाळवला, आणि इकडं बघू शकता आता ते कांदे चिरलेले जे कांदे आहेत ते असे कॅरेटमध्ये भरून इकडे बघू शकता हे ठिकी भरलेले आहेत आपण. तर त्याच्यामध्ये भरतात. तर हे कसं भरतात आपण बघू. तर आपण कांदे भरण्यासाठी हे बघू शकता अशा प्रकारे बारदाना वापरतो. बारदाना म्हणजे पिशव्या असतात जे की आपण विकत आणतो, आणि त्याच्यानंतर अशा पिशव्या भरल्या जातात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा व्हरायटी केल्या जातात. गाईज समोर बघू शकताय कांदा आपला निवडायला चालू आहे, आणि इकडे बघू शकताय सर्वजण आपापल्या कॅरेटमध्ये टाकतात. 1, 2, 3 नंबर असे 3 टाईप केलेले आहेत. तर आपण बघू नेमके ते कशा प्रकारे करतात. तर गाईज आपण यांना विचारू की तुम्ही आता काय काय करताय तुम्ही, मावशी नेमकं सांगा जरा मला. कांदे निवडताय म्हणजे काय करताय, म्हणजे त्यात किती प्रकार. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. तर मला सांगा 1 नंबर म्हणजे कसा निवडता. 1 नंबर म्हणजे कोणता कांदा असतो, म्हणजे मोठा कांदा 1 नंबर मध्ये घेता. 1 नंबर हे बघू शकता काय, तिथं 1 नंबर कांदा अशा प्रकारे कॅरेटमध्ये केलं जातं. त्यानंतर ते पिशवीत भरतात. आणि 2 नंबर कोणता, म्हणजे साईज वाईज तुम्ही निवडता काय. 2 नंबर, हे 2 नंबर म्हणजे आपण इथं एकत्र केलेले आहेत कांदे सर्व, आणि त्याच्यामधून हे निवडतात. 1 नंबर म्हणजे हे बघू शकता तुम्ही, त्याची साईज आणि कलर पण बघू शकता. तर ह्या साईजचा आपण 1 नंबरला घेतो, आणि 2 नंबर इकडे बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर करताय तिसरा टप्पा करता तुम्ही. तिसऱ्यात कसले असतात कांदे, ही 3 नंबर का, म्हणजे सगळ्यात शेवटचा. म्हणजे ही 3 नंबरचा, आणि ह्याच्यानंतरचं 4 नंबर म्हणजे हे सगळ्यात बारका. तर काहीच बघू शकताय अशा प्रकारे 4 नंबर कांदा म्हणजे सगळ्यात बारका, आणि 1 नंबर असतो त्याची साईज बघू शकता 2 नंबर, आणि 3 नंबर तिथं आहे, आणि हे बघू शकता. म्हणजे ह्यात किती टाईप असते एकूण 5. आणि 5 नंबरचा म्हणजे खराब का, सगळ्यात खराब का. तर काहीच बघू शकता इथं 1, 2, 3 आणि 4, आणि 5 नंबर म्हणजे इकडे बघू शकता हे खराब झालेला कांदा. हा हे 5 नंबर आहे, हा म्हणजे सगळ्यात खराब झालेला, आपण मार्केटला पाठवत नाही. तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे 4 प्रकारचे आपण वकल करतो, आणि त्यानंतर ते मार्केटला पाठवतो. इकडे बघू शकता अशा प्रकारे कॅरेटमध्ये भरला जातो तो. हा 1 नंबर आहे ना. 1 नंबर आहे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर 1 नंबर कांदा आहे तो बघू शकता आपण कशा प्रकारे इथं पिशव्या भरल्या जातात. 1 नंबर कांदा भरला, 1 नंबर कांदा केली, 2 नंबर. इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते आपण जे कॅरेट भरलेले असतात ते नंतर अशा प्रकारे 1, 2, 3 टाईपचे आपण उकल केलेले आहेत त्याच्यामध्ये ओततो, आणि त्यानंतर ह्याचे तोंड जे असतात ते बघू शकता अशा प्रकारे शिवले जातात. कांदे ते मग हे काय करता तुम्ही, म्हणजे शेतामध्ये टाकतं काय त्याला, खतात टाकायचं ह्याला. हा म्हणजे ह्याचा खत चांगला होतं म्हणतात ना. तर हा जो खराब कांदा आहे हे बघू शकताय कॅरेटमध्ये भरून आपण इकडं तिथं शेतामध्ये टाकतो, आणि तो मशागत करताना त्याला त्यावरती रोटर फिरवतो, जेणेकरून आपल्या रानामध्ये त्याचा बेऊट होईल, खत चांगला होतो कांद्याचा. त्यासमोर बघू शकता हा आपला 4 नंबर कांदा आहे, आणि हे तोंड कशा प्रकारे लावतात हे आपण याच्यामध्ये बघू. तर पिशव्या भरल्यानंतर सुतोळी आणि याला दाबण म्हणतात. तर त्याच्यानं हे तोंड शिवलं जातं, जेणेकरून हा जो भरलेला कांदा आहे तो आपल्या बाजारपेठेमध्ये नेताना सांडू नये आणि
न्यायला आपल्याला सोपं पडतं. आपण बघू आता आपले जे लेबर आहेत त्यांची सुट्टी झालेली आहे, लंच ब्रेक झालेला आहे त्यांचा. तर आपण थोडं इथं बघू. हे बघू शकताय, हा 1 नंबर कांदा आहे. म्हणजे 1 नंबर कशावरनं म्हणतात तर हे साईज बघू शकता, साईजनुसार तो निवडला जातो. ही साईज मोठी जी साईज आहे ती 1 नंबरमध्ये घेतली जाते. त्यानंतर 2 नंबर 3 नंबर केले जातात. आणि हे आहेत ते आपले खराब कांदे. खराब म्हणजे काय, जे नसलेले असतात, थोडे डाग आलेले असतात, ते आपण एक साईडला करतो आणि ह्याला आपण मार्केटला पाठवत नाही. याला आपण आपल्या शेतामध्ये टाकतो, नाही तर आपल्या बागेला टाकतो, जेणेकरून याचा बेवड म्हणजे खत असतो तो शेतीसाठी खूप चांगला होतो. आपल्या लर्निंग फेजमध्ये आपल्याला थोड्या गोष्टी कळायला लागल्यात आता आणि हळूहळू आपण शिकतोय. हे बेसिक होतं, हे आपल्याला आधीपासून माहीत होतं. पण जे असे लोक असतात ज्यांना माहीत नसतं, जे डायरेक्टली मार्केटमधून खरेदी करतात वस्तू, त्यांना माहीत नसतं कशा प्रकारे हे काय प्रोसेस होते. तर आपण कांदा लागवड असेल, बाकी त्याच्या फवारण्या असतील आणि ते पाणी द्यायची पद्धत असेल, हे असे बेसिक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. जर ज्यांना कोणाला अनुभव घ्यायचा असेल, जे शहरात राहत असतात त्यांना म्हणजे शेतीचं काय अनुभव नसतं पण कसं पिकतं हे बघायची उत्सुकता असते, तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. हा कांदा असा का झाकलेला आहे, असं झाकल्यानं काय होतं, कलर कांद्याला चांगला येतो आणि कलर चांगला आला तर त्याला मार्केट चांगलं मिळतं आपल्याला. त्यासाठी आपण अशा प्रकारे कांदा झाकून ठेवतो. हे बघू शकताय, ही कांद्याची पात असते जी आपण चिरतो कांदा आणि ते ह्याच्यावरती टाकलेले आहे. आणि इकडे बघू शकताय खाली कांदा आपला, त्याची क्वालिटी. आणि ही छोटा असेल ठीक आहे, पण आपण ह्याला 4-5 नंबरला घालवतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये की 1 2 3 4 असे 4 टाईपचे प्रकार करतात. आणि सगळ्यात छोटा असतो तो शेवटला असतो आणि 1 नंबरला मोठा असतो, 2 नंबरला त्यापेक्षा थोडा कमी मोठा, 3 नंबरला त्यापेक्षा छोटा आणि 4 नंबरला एकदम छोटा आणि 5 नंबरला असतो तो एकदम खराब असतो, जो की आपण मार्केटला पाठवत नाही. शकतात तुम्ही, ह्या आपण पिशव्या भरलेल्या आहेत आणि भरल्यानंतर अशा प्रकारे शिवतो आपण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर शिवतो. आणि त्यानंतर आपण रात्री काय करतो, रात्री म्हणजे भरून झाल्यानंतर 5-6 वाजता जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा आपण जे पिकअप असतात म्हणजे जे गाड्या असतात मार्केटला जाणारे त्यांना आपण कॉल करतो. मग ते येतात आणि हे गाड्यामध्ये भरतात, घेऊन जातात. मग आपला एखादा माणूस मार्केटला जातो आणि तिथं मग लिलाव होतात सकाळी पहाटे लवकर. मग लिलावात आपला किती रुपयाला कांदा जातो हे बघतात ते आणि त्याच्यानुसार मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे भाव करतात ते. आणि त्यानंतर कांद्याची पट्टी आपल्याला मिळते. तुम्ही कांदा काढणीचं बघितलं, चिरायचं बघितलं, एका ठिकाणी ढीग करताना बघितलं, पावसापासून कसा वाचवला हे तुम्ही बघितलं. तर ही लास्टची प्रोसेस आहे, कांदा भरून पिशव्यामध्ये ते मार्केटला पाठवतात. इकडे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपण भरलेलं आहे. हे कशाने शिवतात, हे सुतळी तुम्हाला माहीत असेल आणि सुतळीनंतर हे दाबण म्हणतात ह्याला, जे की सुईसारखं असतं फक्त मोठं असतं त्याला, त्यामुळे दाबण म्हणतात. आणि टोकदार असतं त्यांना आपण अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल, इकडून घालून तोंड आपण शिवतो याचं. हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे मग पूर्ण शिवून आपण त्याला एका ठिकाणी करतो आणि मग जे गाडीवाले असतात त्यांना कॉल करतो. मग ते येतात आपल्या शेतामध्ये, तिथं आपण गाडी भरतो आणि मग आपला एखादा माणूस गेला तर जातो, नाहीतर मग जो ड्रायव्हर असतो तो तिथं माल म्हणजे उतरून घेणारे तिथं हमाल असतात बाजारपेठेमध्ये, ते उतरून घेतात. मग जो आपला व्यापारी ठरलेला असतो त्याच्याकडे आपण येतो आणि मग ते त्याचा लिलाव करतात आणि मग ज्या भावाने आपला कांदा जाईल त्याचं मल्टिप्लाय करून आपल्याला ते जे पैसे ऑनलाईन पाठवतात नाही तर चेक देतात, ते आपला कांद्याचा प्लॉट होता. आणि हे अशा प्रकारे जे नासलेले असतात त्यांना आपण काढतच नाही, ते शेतामध्ये तसंच ठेवतो, कारण त्यांचा काढून काहीच उपयोग नसतो. आपण त्याला चिरू पण शकत नाही, काहीच करू शकत नाही, तो पूर्णपणे खराब झालेला असतो. तो मग आपण शेतामध्ये ठेवतो आणि त्याला तसंच त्याची मशागत करतो. समोर बघू शकताय ते जेवण करतायत आणि इकडे पण आपला थोडासा स्टॉक करून ठेवलेला आहे कांदा, इकडं बघू शकताय तुम्ही. आणि ह्या प्लॉटच्या पलीकडे आपली आहे द्राक्षाची बाग आणि इकडं आपलं शेततळ आहे, ते तुम्ही त्याच्यावरचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आपला हा फुरसंगी कांदा होता आणि पावसाळी कांदा होता. तर आपण उन्हाळी कांदा आता लावायची तयारी चालू झालेली आहे, बी ते विस्कडून झालेला आहे आणि त्याला ड्रिप पण करून झालेलं आहे, पाणी सोडायचं चालू आहे. तर 1 आठवड्यामध्ये तो आपण विस्कटलेला कांदा उगवून येईल. मग त्यानंतर तो साधारणतः 5-5.5 महिन्यामध्ये मार्केटला न्यायला येतो. त्यानंतर हे बघू शकता आपला दुसरा प्लॉट आहे, तुम्हाला माहीत असेल तुम्ही जर व्हिडिओ आधीचे बघितले असेल तर. हा लेट आहे थोडा आपला आणि फुटायला लागलेला आहे चांगला. आणि पहिला प्लॉट फुटून म्हणजे कट करून पेस्ट लावून फुटून त्याची विरळणी झालेली आहे आणि ह्याच्यावरचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे.
तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या. हे वर्करचं वाहन आहे, म्हणजे लेबर जे आपल्या शेतामध्ये येतात ते अशा प्रकारे बाहेर परगावून आलेले असतात. त्यांना मग त्यांचा एक मालक असतो, ते 10-15 जणांची टीम असते. मग त्याच्यानंतर हे बघू शकतो अशा प्रकारे ते वाहनात येतात आणि दिवसभर काम करतात आणि 4-5 वाजता सुट्टी झाल्यानंतर मग ते त्यांच्या गावी रिटर्न जातात. तर तुम्हाला स्टेप समजून सांगतो मी कसं असतं, मी जे आत्तापर्यंत शिकलो आहे त्याच्या माझ्या लर्निंगच्या बेसवरती. तर पहिल्यांदा आपण कांदा विस्कटतो, विस्कटायला नसेल तर पेरतो, पेरायचं नसेल तर लेबरकडून लावून घेतो आणि तो झाल्यानंतर मग त्याला पाणी दिलं जातं. त्यानंतर मग बेसिक काय खत असतं ते सोडलं जातं कांद्याच्या फुगवणीसाठी, कांदा चांगला उगवून येण्यासाठी. त्यानंतर त्याला पाण्याचं नियोजन केलं जातं, फवारणी असतात ते घेतलं जातात जेणेकरून आपलं कांद्याचं पीक आहे ते चांगलं राहिलं पाहिजे. मग त्यानंतर साधारणतः 5-5.5 महिन्यामध्ये कांदा हार्वेस्ट करायला येतो म्हणजे तो काढायला येतो. त्यानंतर मग आपण काय करतो, काढून घेतल्यानंतर त्याला चिरतो आणि चिरवल्यानंतर त्याला वाळवतो. थोडा वाळवल्यानंतर त्याला चांगला कलर येतो आणि मग कलर आल्यानंतर त्याच्या आपण 1, 2, 3, 4 असे टाईप करतो. त्यानंतर तो पिशव्यामध्ये भरला जातो आणि मग आपण मार्केटला पाठवतो. तर गाईज आपला कांदा सॉर्टिंगचं काम चालू आहे. कांदा सॉर्टिंग झाल्यानंतर ते पिशव्या भरून सायंकाळी गाडी बोलवली जाते. त्यानंतर गाडीमध्ये ते लोड करून बाजारपेठेमध्ये पाठवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं लिलाव होतो आणि लिलाव झाल्यानंतर त्याचे आपल्याला पैसे मिळतात. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते. तुम्ही कांदा पेरणीपासून ती सर्व प्रोसेस बघितली. तर आपण ह्या लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकतोय. तर आपल्याला कांद्याचं भरपूर नॉलेज आलेलं आहे आणि फक्त आता औषधाचं बाकी आहे, कोणते औषध वापरतात काय करतात ते पण हळूहळू आपण शिकणार आहे. जो आपला नवीन प्लॉट लावलेला आहे त्याच्याद्वारे आपण ते लर्निंग फेजमध्ये शिकून घेऊ. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.